हॅलो. सो गुड आफ्टरनून. आज आम्ही चाललोय. प्रथमच आम्ही दादरला, म्हणजे मुंबईत आम्ही कार घेऊन जातोय दादरला आम्ही सहसा कधीच प्रिफर करत नाही कार वगैरे, कारण पार्किंगचे इश्यूज असतात. पण आज बघूया कुठे पार्किंग मिळते ते आणि आम्ही कुठे गाडी लावतो ते. नंतर मग दादर काय आपण फिरू शकतो. एकदा गाडी पार्क झाली की मग आम्ही फिरू. दाखवते तुम्हाला कुठे कुठे फिरतो ते. इथे असं काम चालू आहे अजून मेट्रोसाठी. JVLR आहे, JVLR. इथून खाली गेलं की कांजूर स्टेशन येतं. अशी कामं चालू आहेत अजून. कांजूर एरिया आहे, कांजूर. ह्या साईडला लेफ्टला कांजूर ईस्ट. हे बघा इथे आहे ना, इथून आपण जातो कांजूर ईस्ट साठी. हा दिसतोय तुम्हाला इथे. आज जे वरून जात आहेत ना गाड्या, त्या आपण ईस्टर्न एक्सप्रेसवेच्याच आहेत. आता आपण चार रस्ते जोडतात तिथे आलोय. ह्या साईडला लेफ्टला जाणार मुलुंडला गाड्या आणि राईटला जाणार आपण मुंबई साईडला. आहे ना, तो पण ईस्टर्न एक्सप्रेसवेचाच ब्रिज आहे, ईस्टर्न एक्सप्रेसवे. हे आहे ते विक्रोळीचा टागोर नगर एरिया आहे. आता आपण ईस्टर्न एक्सप्रेसवेवर आहोत. आता आपण आहोत घाटकोपरला. खाली सगळं ते पंतनगर वगैरे या ब्रिजच्या. मग ते राईटला गेलं की असल्फा वगैरे आहे तो एरिया. ही दिसते ना तुम्हाला समोर बिल्डिंग ग्रे कलरची, अडाणी रियालिटी समोर माझ्या राईटला. आणि मध्ये हे बोगनवेल आहेत मध्ये आहेत. आणि प्रकाश पडत नाही मग लाईटचा वगैरे रात्रीच. हे सगळे तुम्हाला भगवे झेंडे दिसत आहेत शिवसेनेचे. हे रमाबाई नगर पुढे घाटकोपरच माझ्या लेफ्टला आहे. सरळ गेलं की चेंबूर दादर आणि लेफ्टला पुणे नवी मुंबई. तो बोर्ड काढला LNTचा. का काढला काही माहिती. जातोय ना, हा आहे ना तो वडाळ्याला जातो, वरचा आहे तो फ्लायओव्हर. हा दिसतोय ना तुम्हाला तो, हा ब्रिज माझ्या लेफ्टला, तो बँड्रा BKC ला जातो. पुढे पण आहे, पुढून पण आपण जाऊ शकतो बँड्रा BKC ला. आपण कुठल्या तरी ब्रिजचं काम चाललंय. पूर एरिया आहे. ते राईटला पोस्टल वसाहत आहे. अण्णाभाऊ साठे पूल. तर तुम्हाला समोर दिसतोय ना तो BKC ला जातो, तिथून रस्ता बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वरळी अंधेरी तिकडून जायचं बाजूच्या ब्रिजने. हा सायनचा पूल आहे, सायनचा पूल. गेला म्हणजे जवळजवळ 20 मिनिटं झाली आम्ही इथेच अडकलोय. आणि हे आत्ताच नाहीये,
आपलं हे वर्षानुवर्ष असंच चालू आहे. एका साईडने रस्ता आहे, एकच लेन आहे, तिथून एकच गाडी जाऊ शकते एका वेळेने. मग अशा 2 लेन तयार होतात आणि मग कोण जाते, तू जातोय की मी जातोय, याच्यात वेळ होतो. म्हणजे कुठली तरी दुसऱ्या लेन मधली गाडी घुसते. म्हणजे असं आहे हे. हा प्रॉब्लेम अजून का नाही सॉल्व्ह झाला? जर आपल्याकडे मेट्रो वगैरे साठी इतकं सगळं होतंय, तो एक आहे पॉइंट. ते तो वरती जातो ना तो पूल, इथून आपल्याला जायचंय. आणि आता जवळजवळ भरपूर उशीर झाला, अर्धा तास होता ना, अजून आम्ही इथेच अडकलोय. मुंबई मुंबईत असं आहे. दाखवत्या केवढीशी आहे, केवढीशी गल्ली आहे, त्याच्यातून आपल्याला गाडी काढायची. कारण येणारे जाणारे दोन्ही वाहन आहेत तिथे. कशी झटापट चालू आहे सगळ्यांची. मीच जातो आधी म्हणून है ना. एवढीशीच ह्या लेन मधून जायचं. आता आपण आलो ब्रिजला वरती. तो इथे का नाही झालाय ब्रिज? जेणेकरून मोठा ब्रिज का नाही झाला? म्हणजे सगळ्यांनाच व्यवस्थित होईल ना जायला एकच लेन. खाली उतरलो की माटुंगा. हा सायन्सचा ब्रिज आहे, त्याच्या खाली उतरलो की आपण माटुंगाला आहे. आणि मग पुढे जात आपल्याला आता ना पूल सोडायचं मध्ये. हा आहे धारावी एरिया. ऍक्च्युली आम्ही चाललोय पार्किंगसाठी दादरलाच, पण वेगळ्या रस्त्याने चाललोय. तर धारावी मार्गे आपण जाणार तिथे. कोहिनूर स्क्वेअर आहे ना, तिथे BMCचं पे अँड पार्क आहे, तर आम्ही तिथे चाललो. आणि तिथेच पार्किंग करून मग आपण पुढे जाऊ शकतो ना, आपल्याला कुठे फिरायचं असेल दादर. आता आपण आलोय स्वामी समर्थांच्या मठात. हे दादर वेस्टला आहे आणि समोरच कोहिनूर स्क्वेअरच्या समोर आहे.